तर मी तिथं काही म्हटलं नाही. मग त्यांनी मला परत एक गोळ्यांचा कोर्स लिहून दिला. त्या गोळ्या मी घेतल्या. सतीशने त्या मेडिकलमधून आणल्या. त्याच्यावर म्हणजे स्टॅम्प वगैरे आहे त्यांचं. ते आणल्या आणि आणल्याच्या नंतर मग तो बाहेर आला म्हणजे डॉक्टर म्हणतात आपण तसं करूयात. म्हटलं काय संबंध ना, म्हणजे तू मी वेगळं व्हायचं म्हणजे काय? एवढ्या गोष्टी सगळ्या पुढे आलेल्या आहेत. मग आता म्हणजे का? मला काही म्हणजे कळतच नव्हतं मला की हे काय चाललंय. मग ते गोळ्यांचा कोर्स मी म्हणजे सुरू केल्या त्या गोळ्या. त्या गोळ्या सुरू केल्याच्या नंतर मला एकदम असं ब्लर दिसायचं, बरं. भूक लागायची नाही आणि चक्कर यायची मधूनच. मी स्कूलमध्ये 2-3 वेळा चक्कर येऊन पडले. माझ्या सोसायटीमध्ये असेल किंवा असं मला कळायचंच नाही की मी हे सगळं काय करतीये बरं. आणि प्रचंड त्रास झाला त्याच्यातून. ओके. तर ते मग ह्या ज्या गोळ्या घेतल्या, ह्या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला त्रास झाला. मग ह्या गोळ्या कशाच्या होत्या? काय होत्या? तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन स्मृतिभ्रंश केलं का काय? होत होता ह्याच्यातून, की काहीही म्हणजे मेमरी म्हणतो ना आपण ते की काही काय केलं मी काय करते मला काही कळत नाहीये. म्हणजे तुमची कशामुळं मेमरी लॉस करते? व्हायला लागली या गोळ्या मेमरी खाऊन? लॉस व्हायला लागली. हो. आणि मला बरं. कळेच ना, की मी नेमकं करतीये काय? मला काहीच सुचतच नव्हतं, की मला काय होतंय? मी याला वारंवार सतीशला सांगितलं, की मला ह्या गोळ्यांनी त्रास होतोय आणि मला हे असं होतं. तो म्हणतो, "नाही,